नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. राजकोट किल्ल्यावर काल जो काही प्रकार घडला ती गुंडगिरी होती. हा गृह खात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि तो भाजपच्या गुंडांनी केला. या प्रकाराबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आज 29 ऑगस्टला मुंबईत प्रसारमाध्यमांशी संजय राऊत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस हे राजकोट किल्ल्यावरील नारायण राणे यांच्या कृतीचे समर्थन करतात. नारायण राणे हे आक्रमकच बोलतात, ही त्यांच्या बोलण्याची स्टाईल आहे. मग आम्हीही आक्रमक बोलतो, आमच्यावर गुन्हे का दाखल करता, असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी विचारला. बघा, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, ही गुंडागर्दी आहे. मालवणात काल जे झालेलं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर, राजकोट किल्ल्यासमोर, सर्जेकोट किल्ल्यासमोर, हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने. बरं का, त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही. पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत, पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत. खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला. फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं. पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर. काय करतात गृहमंत्री, आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं. काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे. मग आम्ही बोलतो, आमच्यावर का गुन्हे दाखल करता, आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता. प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला, पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी. हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत, खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील. इथे INS विक्रांत युद्ध नौका, आमची भारतीय युद्ध नौका विक्रमी, जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा 1971चा बांगलादेश, त्या युद्ध नौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले, 58 कोटी रुपये. हा चोर इथेच बसलाय मुलुंडला, त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर INS विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचा. हे चोरच आहेत ना, हे चोरच आहेत, ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा. यांनी देशच विकून खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे. शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन, उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते, अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. काल जो मालवणला प्रकार झाला, गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन, उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते, अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. काल जो मालवणला प्रकार झाला, गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना. काय प्रकार आहे. पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर, पोलिसांची कॉलर पकडता. गृहमंत्री आहात ना आपण, तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत, धक्काबुक्की करतायत, धमक्या देत आहेत. काय चाललं या राज्यामध्ये? ही कायदा सुव्यवस्था. राष्ट्रपती काय करतात? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला. आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर
हे सगळं ढकलतायत. हा इंडियन नेव्हीवर ढकलतात. समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष. त्या कोसळत नाहीत, त्या गंजत नाहीत, त्या बुडत नाहीत. पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का? 45 किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा. समुद्र में आहे ना. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा 1961 साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकाराने उभा राहिला समुद्रावर. समुद्राचाच पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा. आजही अभिमानानं त्या समुद्रावर गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे. मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा शिवाजी समुद्राचा आहे बाजूला, चौपाटीच आहे ना. तिथे वारा वाहत नाही काय? तिथे वारा वाहत नाही का? एवढे धक्के पचवून, हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत, कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही. नो करप्शन, झिरो करप्शन. आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता. तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलतात हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस. धिक्कार असो तुमचा. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.